आपल्यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आहेत. नाना आज बजेट सादर झालेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? वाढत्या बजेटमधून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या? हे जुमलेबाज बजेट आहे. त्यांचे आका जे दिल्लीमध्ये बसलेले आहेत त्या आकाचंच मार्गदर्शन यांना प्राप्त झालेलं आहे. 2 वर्षाच्या पहिले यांनीच देवेंद्र फडणवीसांनी याच पद्धतीचा बजेट मांडलेला होता. त्याची अंमलबजावणी केली नाही. अनेक समाजाच्या नावानं महामंडळं जाहीर केलेत, निधी उपलब्ध करून दिली नाही. ती स्क्रिप्ट आत्ता अजित पवारांनी वाचलेली आहे आणि म्हणून हे स्पष्ट होतं की हे जुमलेबाज आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महागाई कमी होईल ही अपेक्षा जनतेची होती. शेतकऱ्याला न्याय मिळेल या बजेटमध्ये ती अपेक्षा होती. तरुणांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील, नोकऱ्या मिळतील ही अपेक्षा होती. आणि म्हणून हा सगळं जुमलेबाज असा हा बजेट राज्याच्या इतिहासामधला पहिला असा बोगस बजेट मांडला गेला असेल आणि ते अजित पवारांच्या हाताने मांडला गेलेला आहे. फक्त या बजेटमध्ये एक वर्णन नाही झालं की आता आमदार फोडायसाठी काय प्रोव्हिजन करणार आहे ते नाही मांडलेलं आहे. ते मांडलं असतं तर अजून आपल्याला वाटलं असतं की हा बजेट एकदम चांगला त्यांच्या हिशोबाने झाला. ही जी अशा पद्धतीचं बोगस बजेट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण पाहतो. पवारांना अर्थसंकल्प लिहून देण्यात आला असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही असं म्हणताय की दिल्लीचं काढा ना. 2 वर्षाच्या पहिले फडणवीसांनी हेच बजेट मांडला होता. मी लिहून दिला होता की नाही देऊ तर मला आरोप लावायची गरज नाही. वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडतोय. मनोज जरांगेंवरती SIT चौकशी जी आहे ती लावलेली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत ते मध्यस्थी करण्यासाठी मनोज जरांगेंकडे जात होते. मात्र ते असं म्हणतात की जी दगडफेक करण्यात आली ते मात्र ठरवून करण्यात आलं. काही नावं जी आहेत ती सुद्धा घेतली. आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री काय बोलले जरांगे पाटलाबरोबर, त्यांचा तो चिमोटे तो OSD तिकडे चिवटे तो तिथं बसला होता. तो काय करत होता? सगळं फोन टॅपिंग यांचं. तर खरं तर मुख्यमंत्र्यावर आणि जरांगे पाटलांनी जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर आरोप केले की मला सलाईनमध्ये जहर देऊन मारणार आहेत, काय वस्तुस्थिती आहे या सगळ्या गोष्टीची SIT झाली पाहिजे. यांच्यावरही लागली पाहिजे SIT. जरांगे पाटील सामान्य माणूस आहे म्हणून त्याला SIT लावणार. आणि तुम्ही सरकारमध्ये आहे म्हणून तुम्ही मोठे झालात. कायदा समान आहे. कायदा समान असल्यामुळे तुम्हाला चौकशीच्या समोर जावंच लागेल. आणि म्हणून सरकारने आपल्यावरही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपल्यावर SIT लावली पाहिजे. ते हिंमत दाखवली पाहिजे आणि ती वस्तुस्थिती लोकांसमोर आणली. शेवटचा प्रश्न, आज महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडते. काय नेमका जागाचा फॉर्म्युला आता जाऊ दे मला. काय नेमकी अपेक्षा असेल ना? पाहतोय की बैठक जी आहे ती थोड्या वेळात पार पडते आणि बैठकीसाठी जातो अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन गणेश राहतेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.